आज शाळेत मुलांना पोषण आणि स्वयंपोषी वनस्पती शिकवताना मला एकदम भारी उदाहरण सुचलं. अरे वा, मग सांग ना. कारण पोषण हा शब्द ऐकला की मुलांना लगेच फक्त जेवण आठवतं. पण पोषण म्हणजे फक्त पोट भरणं नाही. आपल्या शरीरात जे अन्न घेतलं जातं त्यापासून शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची वाढ होते आणि शरीराची झीज देखील भरून निघते. आणि या संपूर्ण प्रक्रियेला पोषण म्हणतात. म्हणजेच आपण जे खातो त्याचा उपयोग शरीरात योग्य प्रकारे झाला पाहिजे, बरोबर? बिलकुल. आणि शरीरात दोन महत्वाच्या प्रक्रिया या दरम्यान घडत असतात. पहिली म्हणजे पचन आणि दुसरी म्हणजे सात्मीकरण. अहो, पचन म्हणजे अन्न लहान लहान घटकांमध्ये तुटणं, पण सात्मीकरण म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पचलेलं अन्न शरीराच्या पेशींमध्ये जाऊन शरीराचा भाग बनतं, शरीराला ऊर्जा देतं. त्याला सात्मीकरण असं म्हणतात. वा, म्हणजे आपण खाल्लेला पोळी भाजीचा घास शेवटी आपल्याला शरीराला ताकद देतो. अगदी तसंच. आणि माहिती आहे का, पोषक द्रव्यांचे दोन भाग असतात. एक स्थूल पोषक द्रव्ये आणि दुसरा म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्ये. हो का? म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे स्थूल पोषक द्रव्यांमध्ये येतात ना? अगदी बरोबर. आणि शरीराला जास्त प्रमाणात लागणारे घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वे व खनिजे ही सूक्ष्म पोषक द्रव्ये. म्हणजे थोड्या प्रमाणात लागली तरी त्यांचं महत्व फार मोठं आहे. अगदीच. म्हणूनच डॉक्टर नेहमी संतुलित आहार घ्या असं म्हणतात. हो का? बरं, आता सांगा, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात? हेच तर निसर्गाचं मोठं आश्चर्य आहे. हिरव्या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल असतात. आणि त्याच्या मदतीने वनस्पती सूर्यप्रकाश पकडतात. मग त्या हवेतल्या कार्बन डायऑक्साईड, जमिनीतलं पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा वापर करून अन्न तयार करतात. आणि या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण म्हणतात ना? अगदी बरोबर. आणि ही प्रक्रिया पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण वनस्पती अन्न तयार करताना ऑक्सिजनही सोडतात. हो, आणि म्हणूनच तर आपण म्हणतो, झाडे आहेत तर जीवन आहे. मला ते प्रकाश संश्लेषणाचे समीकरण नेहमी भारी वाटतं. कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी यांच्या मदतीने ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतो. हो ना. आणि गंमत म्हणजे पृथ्वीवरील जवळजवळ सर्व अन्न साखळींची सुरुवात वनस्पतींपासूनच होते. पण सगळेच जीव स्वतःचं अन्न तयार करू शकतात का? नाही. जे जीव स्वतः अन्न तयार करू शकत नाही आणि दुसऱ्यांवर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात. म्हणजे माणूस, प्राणी, पक्षी हे सगळे परपोषीच? हो, कारण आपण थेट किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतो. म्हणजे आपण जे दूध पितो, भाज्या खातो, फळं खातो, त्यामागे कुठेतरी वनस्पतींचा सहभाग असतोच. बरोबर. म्हणून पर्यावरण आणि झाडांचे संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजची ही पोषण आणि प्रकाश संश्लेषणाच्या गप्पा खरंच खूप मजेदार झाल्या. हो, विज्ञान म्हणजे फक्त पुस्तकातली माहिती नाही बरं का. ती आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.